नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या टॉप 10 बातम्या। युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये समावेश होण्यासाठी प्रत्येक देश नामांकन पाठवत असतो। यंदा भारताकडून युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्को हेरिटेज लिस्ट 2024 ते 25 करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा मराठा रणभूमीला नामांकन दिलाय। यामध्ये किल्ले रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई टंकाई, कासा, सिंधुदुर्ग, अलिबाग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी किल्ल्यांचा समावेश आहे। बीडच्या परडी येथील वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यामुळे त्यांच्या राजकीय पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू आहे। या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी यशश्री यांच्यासह त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे, माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे आणि इतरांनी मिळून 71 अर्ज दाखल केले आहेत। आषाढी यात्रेनिमित्त 5200 जादा बसेसची माध्यमातून एसटीने तब्बल 9,71,683 भाविक प्रवाशांची सुरक्षित ने आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले आहे। या सेवेतून एसटीला 35,87,61,000 रुपये उत्पन्न मिळाले अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। पालघर जिल्ह्यात हजारो कोटींचे वाढवण बंदर, अगदी बंदुकीच्या वेगाने धावणारी प्रस्तावित बुलेट ट्रेन, मुंबई बडोदरा रस्ता असे अनेक डोळे दिपवणारे प्रकल्प एकीकडे होत असताना आता मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या ठाकूरवाडी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना निरगुडवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याची गंभीर बाब समोर येत असून किमान 1 किमीच्या आसपास असलेल्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। बार्टी सारथीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती पूर्ण दिली, परंतु महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या नशिबी मात्र वनवासच आलाय। निर्णयानुसार त्यांना केवळ 5 महिने 5 दिवसांचीच अधिछात्रवृत्ती अदा झाली, परंतु नोंदणी दिनांकापासून हा निधी देण्यात सरकार गेल्या 2 वर्षांपासून टाळाटाळ करत आहे। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन जरी दिले असले तरी 900 विद्यार्थी अजूनही पूर्ण निधीच्या प्रतीक्षेत आहेत। राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या कासव गतीबाबत नेहमीच ओरड ऐकायला मिळते। अखेरच्या क्षणी पदोन्नती दिली जाते ती अवघे 24 तास ते 36 तासच उपभोगायला मिळते। त्यामुळे पदोन्नतीचा हा आनंद औट घटकेचा ठरतो। मुख्यमंत्र्यांचे पीए ते आमदार अशा मार्गाने विधानसभेत पोहोचलेले भाजपचे अभिमन्यू पवार आणि सुमित वानखेडे या 2 जणांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांना न्याय मिळवून दिला। या रस्त्यांसाठी ग्रामविकास विभागाच्या 25 ते 15 या शीर्षातून 50% निधी दिला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे। मुंबईतील 1608 धार्मिक स्थळांवरील भोंगे पूर्णपणे हटविण्यात आले आहेत। त्यात 1149 मस्जिद, 48 मंदिरे, 10 चर्च, 4 गुरुद्वारा तसेच 148 इतर ठिकाणांचा देखील समावेश आहे। यामुळे मुंबई आता पूर्णपणे भोंगे मुक्त झाली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले। यानंतर जर कोणत्या धार्मिक स्थळांवर पुन्हा भोंगे लावण्यात आले तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत। उद्याने, मैदाने यासारख्या सार्वजनिक ठिकाणी होणारे मद्यपानाचे प्रकार रोखण्यासाठी आमदारांची समिती नेमली जाईल। या समितीची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येईल। त्यानंतर 6 महिन्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाला मनाई करणारा कायदा केला जाईल असे आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी दिले आहे। शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जनसुरक्षा विधेयक, शिरसाट यांच्यावरील आरोप, फडणवीस यांच्यावर टीका आणि रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवर भाष्य केले। जनसुरक्षा विधेयक हे दलित आणि पीडितांचा आवाज दाबण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला। शिरसाट यांच्या कथित भ्रष्टाचारावर फडणवीस यांनी उत्तर द्यावं असं आव्हान त्यांनी दिलंय। तसंच सरकार मीडियावर दबाव आणत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।